कुणालचं आपण कौतुक करूया. ऍज अ विकेट किपर कुणाल आपण पाहतोय सध्या आहे भिंगारीचा खेळाडू, भिंगारीचेच गोलंदाज रघु परदेशी. आणि त्यांनी कोणताही खरं तर वेळ न दवडता सरळ यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. खरं तर सायुष म्हात्रे जर आपण पाहिलं त्याने नॉनस्ट्राईकला पाहिलंच नाही निखिलकडे की त्याने कॉल स्वीकारलाय का. तो सरळ धावत सुटला आणि तिथे मात्र कुणालने त्याचं काम तमाम केलंय. 3 बॉल आतापर्यंत झालेत, कोणती धावसंख्या नाहीये आणि 2 विकेट मात्र गमावलेत शौर्य 11 नावडे टीमने. बंटी जोशी न्यू मॅन 4थ्या क्रमांकावर. यावेळेस फिंगर्स रोल केले, फ्लाइट दिली होती. टप्पा अगदी आपण पाहतोय ऑफस्टिक पासून दूर. ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवर आहे. शफल झाला होता आणि बॅटच्या भरपूर दूर निघून गेलाय तो विकेट किपरकडे. जबरदस्त बॉलिंग. यावेळेस समोर ओव्हर द बॉलर हेड फटका खेचलाय. खेळाडू होते, जबरदस्त प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला रोहित घरत कॅप्टनचा. एका टप्प्याने बॉलला मात्र अडवण्यामध्ये तो यशस्वी राहिला. तोपर्यंत एक सिंगल मिळते, धाव फलकाला सुरुवात होते आणि निखिल जाधव पहिल्यांदा स्ट्राईकवर आलाय. मात्र शेवटचा बॉल तो फेस करेल पहिल्या षटकातील. थोडीशी निराशाजनक सुरुवात झाली आहे, मात्र मोठ्या धावसंख्येमध्ये कन्वर्ट करता येऊ शकतं. इथे सेन्सिबल क्रिकेट आपण पाहतो. बॅटचा चेहरा खोललाय, बॉलला मात्र स्टिअर केलं. डीप बॅकवर्ड पॉइंटवर खेळाडू येतात, मात्र जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहताय. चांगलं कॉर्डिनेशन आणि चांगलं आपण पाहतोय कम्युनिकेशन आपल्याला जाणवत असताना या दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान 2 धावा शेवटच्या बॉलवर आल्यात. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि शौर्य 11 नावडे 2 विकेट्स गमावत 3 धावांवर पोहोचलाय. पुन्हा एकदा आता ऐकताय स्वर्गीय दीपा पाटील साहेबांवर संगीतबद्ध केलेलं आगरी कोळी समाजाचे खरं तर कैवारी आगरी कोळी समाजाचा खरं तर बुलंद आवाज आणि संपूर्ण आयुष्य या समाजासाठी खरं तर खर्च केलं, समाजाच्या प्रगतीसाठी, त्यांच्या हक्कासाठी. आणि त्यांच्याच नामोल्लेख असलेलं विमानतळ आपल्या व्यासपीठाच्या समोर आपण पाहतोय. नानोबा मैदान पारगावच्या अगदी निकट स्वर्गीय दीपा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ. दुसऱ्या षटकाला प्रारंभ स्वतः कर्णधार रोहित घरत जबाबदारी घेत असताना सामना करतोय बंटी जोशी. दुसऱ्या षटकाला प्रारंभ, धावसंख्या 3 या आकड्यावर. पहिलाच बॉल खोदून काढलाय, घणाघाती प्रहार आणि खरपूस समाचार घेतलाय. पहिल्या बॉलवर बंटी जोशीचा तडाखा, डाऊन द ग्राउंड बॉल, सीमा पार, षटकार. सुरुवात केली आहे आरसीसी पेठचा कर्णधार बंटी जोशी. यावेळेस बघा चकवलं, फसवलं, स्विंग आणि मिस, गतीमध्ये परिवर्तन केलं. डावकुऱ्याचा गोलंदाज रोहित घरत ओव्हर द विकेट मारा करतोय. पहिला बॉल जर आपण पाहिला थोडा पुढे टाकला होता, तिथे त्याला मात्र मार पडला. त्यानंतर लाईन थोडी मागे खेचली, हलकासा टर्न केलं बॉलला, फिंगर्स रोल केले आणि त्याचा फायदा झाला की चेंडू सर विकेट किपरकडे जाऊन थांबलाय. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा अगदी क्रीजचा पुरेपूर वापर केला, बॅकफुटवर बॉडीवेट ट्रान्सफर केलं, त्याला कार्पेट, पायाने बॉलला अडवण्याचा प्रयत्न चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतोय. हुसेन होते आपण पाहिलं त्या ठिकाणी. ऑफस्टिक पासून भरपूर बाहेर गेलाय आपण चेंडू आणि पंचाने सर वाईट बॉलची घोषणा केली. धावसंख्या हळूहळू आकार घेते, हळूहळू पुढे सरकते, 12 या आकड्यावर जाऊन पोहोचले. यावेळेस बघा वेट अँड वॉच, बॉलला येऊ दिलं स्लॉट मध्ये आणि पाठवलं ते प्लॉट मध्ये. ह्यूज अँड ह्यूज हिट, षटकार. बेमिसाल स्ट्रोक एक्झिक्यूट केला. त्यामध्ये अजून एकाची वर पडेल. कन्सिक्युटिव्ह 6
आग ओकणारी फलंदाजी आपण पाहतोय रायगड प्रीमियर लीगच्या पहिल्याच दिवशी साकारत असताना बंटी जोशी अगदी बेधुंद फुंद अशी फलंदाजी. षटकार. खरं रातो के कातील ही उपमा दिली गेली आरसीसी पेटला. मात्र रबर बॉल फॉर्मॅट मध्ये देखील बंटी जोशी जणू ठाम सांगतोय की इथे आम्ही मागे नाही आहोत. 2 षटकार सलग खेचलेत रोहितच्या विरुद्ध. अजून एकाची भर पडेल का? यस, सलग 3 बॉलवर 3 बिग हिट, मोठे प्रहार, अगदी आकाशाला गवसणी घालणारे फटके आपण पाहतोय. आणि त्याच गोष्टीसाठी 2000 रुपयाचं क्रॅश प्राइज दिलं जाईल बंटी जोशीला. राकेशजी खानावकर, बालाजी पाटील आणि प्रशांत खानावकर यांच्या वतीने. स्कोर आपण अपडेट करूया. जाऊन पोहोचलाय 2 षटकांच्या समाप्तीनंतर 30 या धावसंख्येवर 30 रन्स. तर नक्कीच युवराज बक्षिसांची लयलूट. रबर बॉल रायगड प्रीमियर लीग आणि अर्धशतक खेळी करणाऱ्या खेळाडूला कमिटीच्या वतीनं, आदर्श फॅमिली आणि सर्व आयोजकांच्या वतीनं 500 रुपयाचं प्राइज असणार आहे अर्धशतकी खेळी करणाऱ्या खेळाडूला. त्यानंतर मेडन ओव्हर गोलंदाजांना सुवर्ण संधी. विशाल जितेकर जे आमचे मुख्य आयोजक, ज्यांच्या संकल्पनेतून साकारलेली रबर बॉल रायगड प्रीमियर लीग, मेडन ओव्हर गोलंदाजांना 1000चं कॅश प्राइज. तर मगाच्या सामन्यामध्ये बघा, मागच्या सामन्यामध्ये आयकॉन खेळाडू आपण पाहतोय, स्टार खेळाडू रोहित भालेराव कल्याण आणि आकाश जहांगीर मुंबई यांना विनंती करेन का आपण अतिथी कक्षामध्ये आसन ग्रहण करावं. खवय्यांसाठी खास आपण पाहतोय संडे स्पेशल आम्ही पाहतोय हरीश केदारी यांचा अंश हॉटेल चायनीज सेंटर व्हेज अँड नॉन व्हेज, पारगावचे आमचे उद्योजक हरीश केदारी यांचा स्टॉल काही अंतरावर आणि जिथे घरगुती मेजवानी सुद्धा अवेलेबल आहे. खवय्यांसाठी स्पेशल. वळूया मॅचकडे. मी दोन्ही आयकॉन खेळाडूंना विनंती करेन का आपण अतिथी कक्षामध्ये आसन ग्रहण करावं. धन्यवाद. ओव्हर टू युवराज. धन्यवाद सागर सर. 3 षटकार आपण पाहिले, त्याच्या ऍक्शन रिप्ले खरं तर 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपण नक्कीच प्रेक्षकापर्यंत पोहोचवणार आहोत. तत्पूर्वी आपण पाहतोय रघु परदेशी 3रं षटक आणि वैयक्तिक 2रं षटक हाताळण्यासाठी निर्धाव चेंडूंनी पुन्हा एकदा सुरुवात आपण पाहतोय. हो, यावेळेस बघा शफल झाले होते, फॉलो केलं होतं, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपर कुणाल वेगाने पोहोचले, मात्र तोपर्यंत 1 धाव मात्र पूर्णपणे आपण पाहतो यशस्वी होतो असताना लेग बायचा इशारा आलाय. रघु परदेशी म्हणजे एक्सपिरियन्सने भरलेला खेळाडू, अनुभवाचा भरला असलेला खेळाडू. सातत्याने आपण पाहतोय भिंगारी गावाचं खरं तर प्रतिनिधित्व करत असताना अनेक सामन्यामध्ये मात्र भिंगारी गावाचं प्रतिनिधित्व करत असताना बरेच सामने मात्र अगदी एका हाती फिरवणारे हे रघु परदेशी आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस बंटी जोशीसाठी हा चेंडू आपण पाहतोय, थोडासा यष्ट्यांपासून दूर ठेवला. खोलवर टप्प्याची लाईन होती, चांगला वेग इथे पाहायला मिळाला. बंटी जोशीच्या विरुद्ध वेगळं खरं तर टॅक्टिक वापरले जात आहेत. या अगोदर निखिलच्या विरुद्ध थोडासा स्लोअर वरचा वापर त्यांनी केला होता. विकेट टू विकेट लाईन होते, यावेळेस थोडासा अवे फ्रॉम द बॉडी. इथे बघा स्लोअर ऑन बॉल लवकर पिक केला. बॅकफुटवर जात असताना अजिबात पायाची मुवमेंट नाही, स्टँड अँड डिलिव्हर पद्धतीने ऑन साइडला आपण पाहतोय बॉल फॉर आर. षटकार. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले पहा. आपण अगोदर थोडे शफल झाले, पुढे आले, त्यानंतर पुन्हा मागे गेले, बॅकफुटला गेले, क्रीजचा चांगला वापर केला, चेंडूला येऊ दिला रडारमध्ये आणि तो षटकार खेचला रघु परदेशीच्या विरुद्ध. अजून एक मनगटी फटका, रिस्कचा वापर केलाय. आपण पाहू शकाल बॅटचा स्विंग आणि चेंडूची दिशा आणि चेंडूचं अंतर. लॉंगेस्ट 6 वन्स अगेन बंटी जोशी. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 3च धावा आल्या होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या 27 आणि आतापर्यंत सलग 2 षटकार, एकूण 6 षटकार ठोकलेत ते बंटी जोशीने. एकूण धावसंख्या 43 वर आहे आणि बंटी जोशी खेळतोय 11 बॉल 39 रन्सवर.
आतिशी पारी, विस्फोटक पारी सध्या आकार घेते. रघु परदेशी करावं लागेल कमबॅक, टाकावं लागेल आपला सर्वोत्तम चेंडू या ठिकाणी. हो टाकलाय, थोडासा खाली राहिला, थोडासा बाउन्स कमी मिळाला. डॉट बॉलने ओव्हरची सांगता झाली. 3 ओव्हरचा खेळ संपत असताना धावसंख्या आहे ती 2 गडी बाद 43 आणि मैदानाच्या आतमध्ये होईल ड्रिंक्स ब्रेक. तर बघा या स्पर्धेसाठी आमचं सर्व स्पॉन्सरचा मनापासून धन्यवाद देतो. नियती स्पोर्ट्स कोहलीचे प्रसिद्ध उद्योजक वासुशेठ भोईर यांचं मनापासून धन्यवाद. नियती स्पोर्ट्स कोहली वासुशेठ भोईर या स्पर्धेसाठी लागणारं संपूर्ण बिस्लरी वॉटर्स ची सोय त्यांच्या वतीनं करण्यात आले. त्यांचं मनापासून धन्यवाद देतो नियती स्पोर्ट्स कोहली वासुशेठ भोईर. त्यानंतर या संपूर्ण रायगड प्रीमियर लीग स्पर्धेसाठी मोफत जनरेटर सेवा ओमसाई जनरेटरचे युवा उद्योजक कुणाल तारेकर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. ओमसाई जनरेटर सर्व्हिस रायगड प्रीमियर लीग रबर बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी मोफत जनरेटर सेवा ज्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य रायगडचे यंग टॅलेंट क्रिकेटर कुणाल तारेकर आणि त्यांचे पिताश्री त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून धन्यवाद देतो. अरुणजी तारेकर पंच कमिटी पारगाव यांचं विशेष सहकार्य. सर्व दानशूर दात्यांचं मनापासून धन्यवाद देतो. बक्षिसांची लयलूट आयोजन कमिटीच्या वतीनं अर्धशतक खेळी करणाऱ्या खेळाडूंना 500 रुपयाचं कॅश प्राईज आणि त्यानंतर विशालजी जितेकर यांच्याकडून मेडल ओव्हरसाठी 1000. धन्यवाद. नक्कीच सागर सर, आपण एक गोष्ट खरं तर ऑब्झर्व केली असेल की ही स्पर्धा ज्या खरं तर आपण खेळाडूंचा उल्लेख केला, जे खरं तर एका संघाचे भाग आहेत, मात्र आज एक आयोजक म्हणून पुढे आलेत. मगाशी आपण सुमितला पाहिलं, सुमित डोंगरेला, की तो खरं तर खेळपट्टी तयार करत होता पुढच्या मॅचसाठी. म्हणजे अहंकाराचा कसलाही लवलेश नसताना कांचन सर आज इतकी मोठी स्पर्धा भरवताना या छोट्या छोट्या गोष्टींची घेत असलेली काळजी आपण पाहू शकाल. सध्या ड्रिंक्स घेऊन जात असताना मैदानाच्या आतमध्ये सौरभला आपण पाहिलं, कारण ही स्पर्धा खरं तर एका वेगळ्या दर्जावर नेण्याचा प्रयत्न आहे. रबर बॉलला एक वेगळं वलय प्राप्त करून द्यायचंय, त्यासाठी करत असलेला हा प्रामाणिक प्रयत्न कशासाठी, तर रायगड क्रिकेटच्या उज्ज्वल भविष्यासाठी. नक्कीच युवराज, आपण पाहतोय रबर बॉल रायगड प्रीमियर लीग आणि पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा तुम्हाला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट बाईक पाहणार आहोत. आणि खास करून या सीझन फर्स्ट साठी आम्हाला बाईक स्पॉन्सर केली ते यश एंटरप्राइजेसचे प्रसिद्ध उद्योजक मोहन शेठ लबडे यांचं सुद्धा आम्ही मनापासून धन्यवाद देतो. स्विंग बॉलचा मात्र इथे आता वापर केला जातोय. षटक स्विंग बॉलने मात्र टाकण्यात येणार आहे. आणि बंटी जोशीने जर अर्धशतक झळकावलं तर त्यांचे अगदी परम मित्र सोहेल शेख यांच्या वतीने 2000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल बंटी जोशी यांच्या अर्धशतकासाठी. धावसंख्या 43-43. अंकेश पाटील स्विंग बॉलचं षटक हाताळत आहेत. निखिल जाधव आहेत, 3 बॉल त्यांनी फेस केले, 2 वर ते खेळत आहेत. बंटी जोशी 12 बॉल 39 वर खेळत आहेत. पहिलाच बॉल फुल टॉस आडव्या बॅटने आणि सरळ खेळाडूच्या हातात, मात्र इट्स अ बीमर कॉल अबव द वेस्ट साइड. स्क्वेअर लेग पंचांनी हेरलंय, बीमरची घोषणा केली आहे. त्यामुळे खरं तर खेळाडूला मिळेल जीवदान. 9+1 2 धावा मिळतील. आज निखिलचा थोडासा दिवस आपण पाहतोय तितकासा चांगला नाहीये. थोडासा स्ट्राईक पासून वंचित राहिला. जे चेंडू त्याच्या वाटेला आले, सिंगल डबल्सवरच थोडासा प्राधान्य त्याने दिले. येस, आज आपण पाहिलं तर या रबर बॉल फॉर्मॅट मध्ये एक सेंचुरी देखील निखिलच्या नावावर राहिली. 100 धावा त्यांनी एका स्पर्धेमध्ये पटकावल्या होत्या. एकाच सामन्या मात्र बंटी जोशीची विकेट मिळेल का, मात्र फ्री हिट आहे हेही विसरून चालणार नाहीये. दुसरीचा प्रयत्न पूर्ण होत असताना या अगोदरचा बॉल बीमर होता, त्यामुळे चान्स घेतला, रिस्क घेतली बंटीने बिग हिट करण्याची. तितकंच कनेक्शन चांगलं जुळलं नाही, मात्र 2 धावा तरी देखील मिळतात. तो जाऊन पोहोचला 41 वर. टीमची धावसंख्या 47 वर. अगदी सरड्याप्रमाणे आपण पाहतोय क्रिकेट हा रंग बदलत असतो. पहिल्या ओव्हरमध्ये कांचन सर 3च धावा होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये रोहितच्या विरुद्ध बंटी जोशीने केलेलं तर आक्रमण जिथे 27 धावा आल्या आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये आल्या 13 रघु परदेशी यांच्या. अशा रीतीने आपण पाहतोय धावसंख्येकडे मात्र बदल होत असताना आणि मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय हळूहळू. विकेट्स काढाव्या लागतील आता. विराज एंटरप्राइजेस दापोली टीमला मात्र असे फुलटॉस टाकाल तर मात्र तुम्हाला त्याचा भुर्दंड भोगावा लागेल. वन्स अगेन इट्स अ बीमर. नो बॉल प्लस षटकार.
त्यावर मिळतील तब्बल 7 धावा आणि गोलंदाज आता पुन्हा षटक हाताळू शकला नाही, कारण दुसरा नो बॉल आपण पाहतो त्याने डिलिव्हर केलाय. कुठेतरी स्विंग बॉल कांचन सर, सागर सर, प्रवीण सर कुठे हाताळताना तो अनुभव इथे नाहीये असं दिसतंय. अनुभवाची कमतरता, सरावामध्ये थोडस आपण पाहतोय कमतरता असेल का, की मॅचचं प्रेशर हे आता सांगणं थोडस कठीण आहे. 7 धावा आपण पाहतोय यावेळेस आलेल्या आहेत. धावसंख्या आपण अपडेट करूया. बंटी जोशी मात्र इथे जाऊन पोहोचलाय 47 वर. टीमची टोटल 54. आणि पुढचा चेंडू आपण पाहतोय फ्री हिट नक्कीच राहील. गोलंदाजाला आता चेंज केलं जाते, अंकेशला थांबवलं जाईल आणि ते षटक पूर्ण करण्यासाठी कुणाल नाईक मॅन फ्रॉम भिंगारी आपल्याला पाहायला मिळेल. भरपूर चुका झाल्यात, भरपूर चुका होत असताना आपण पाहतोय. कुणाल सज्ज होतोय बंटीसाठी. चांगला चेंडू हाताळलाय वाडी शॉर्कर. बंटी जोशी पासून बराच दूर फ्री हिटचा बॉल होता. भरपूर मोठं हे षटक पाहायला मिळतंय, भरपूर लांबतंय हे षटक हळूहळू. धावसंख्या 54 या आकड्यावर स्थित. 4थ्या षटकाचा खेळ सुरू आहे. यावेळेस बघा पुन्हा एकदा मनगटी फटका आणि अर्धशतक पूर्ण होत असताना बंटी जोशी एकदा बॅट वर करून अभिवादन स्वीकार सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांचा. 53 धावा सध्या आपण पाहतोय त्याच्या बॅटमधून आल्यात. आणि सोहेल शेख यांच्या वतीने नक्कीच 2000 रुपयाचं कॅश प्राइज आपण पाहतो त्याला बहाल करण्यात येईल या सामन्यानंतर. पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज कुणाल. कमी गतीने टाकलेला बॉल, फिल्डर डाऊन दी बॉल, बट ही इज जस्ट अ स्पेक्टेटर आउट देअर. बॉल गोइंग and gone for the maximum. Back to back sixes. बंटी जोशी आज दिवस गाजवतोय. रायगड प्रीमियर लीग रबॉल बॉल पर्व क्रमांक 1 चा. इथे चांगला बॉल, गुडलँड स्पॉट, अगदी विकेटच्या वरतून निघून गेला. बंटी जोशी आज मात्र ठणकावून सांगतोय की येथील वादळे खेटील तुफान तरी वाट चालतो आहे. अडथळ्यांना भिवून अडखळणे हे माझ्या पावलांना पसंत नाहीये. दुसऱ्या बाजूला विराज एंटरप्राइजेस दापोली प्रयत्न करतायत विकेटसाठी. बंटी जोशीची विकेट त्यांना काही करून मिळवावीच लागेल, अन्यथा धावसंख्या कधी पुढे सरसावेल हे कळणारही नाही, थांग पत्ता लागणार नाही. 66 ला 2 आहे सध्या. यावेळेस पायावरचा बॉल उचललाय आणि फेकून दिलाय सीमा पार. आणि आपण पाहतोय 72 धावा धावफलकावर. 65 वर खेळतोय बंटी जोशी 19 बॉल मध्ये. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 72 for 2. खानावकर यांच्या वतीने संघ मालक शौर्य 11 नावडे, त्याचबरोबर रायगड क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष यांच्या वतीने 2000 रुपयाचा कॅश प्राइज बंटी जोशी साठी मात्र देण्यात येईल. सोहेल शेख यांच्या वतीने 2000. विकेट आणि विकेट पाहिजे. कोणता असेल तो गोलंदाज, कोणता असेल तो चेंडू, ज्यावर मिळेल विकेट बंटी जोशीची ती विराज एंटरप्राइजेस दापोलीला रोहित खरत यांच्या नेतृत्वामध्ये करताना सुमित ढेकळे सारखा टेनिस क्रिकेटचा बाहुबली, त्याचाही अनुभव इथे आवश्यक आहे. त्याचा एक्सपिरियन्स इथे आता किती मोलाचा ठरेल. ऋषी भोईर जो 5व्या षटकामध्ये आलाय, सामना करतोय. निखिल जाधव 4 बॉल 3 वर तो खेळतोय. पहिल्याच बॉलवर आपण पाहतोय निखिल जाधव देखील आता रंग दाखवत असताना, रिदम मध्ये परत येत असताना ठोकतोय षटकार.
यावेळेस इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर क्रिकेटचं मादक सौंदर्य आणि एक वरचा क्लास दाखवणारा निखिल जाधव ब्रँडेड षटकार. निखिल जाधव स्ट्राईक पासून वंचित राहिला, मात्र जशी आता स्ट्राईक मिळाली आहे मोठे प्रहार करतोय. पुन्हा एकदा पॉवरफुल खडे खडे फटके मारतो बडे बडे. रिमेंबर द नेम वन्स अगेन. निखिल जोशी या हंगामामध्ये रबर बॉल मध्ये ज्याने सेंचुरी ठोकली होती तो निखिल जाधव ठोकतोय षटकार. अजून एक बॉल जाईल का? उंच खूप गेलाय, लांब थोडा कमी. ओहो हो, खेळाडू बनतायत फक्त प्रेक्षक आणि प्रेक्षक. जास्त मुवमेंट करण्याची आवश्यकता नाहीये. बॉल फरार, सीमा पार, षटकार. षटकार बक्षिसासाठी पात्र ठरलाय निखिल देखील. धावसंख्या 96च्या घरात. ओ अजून एक बॉल. ओहो नाही, फुलर आहे वाऱ्याच्या विरुद्ध. खरं तर हा फटका खेचला होता. थोडासा खरं तर अंतर कमी पडलाय आणि सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात तिसरी विकेट प्राप्त करतोय निखिल जाधवची. छोटी मात्र इम्पॅक्टफुल इनिंग, प्रभावशाली इनिंग इथे समाप्त झाली. शहाण्णव धावा धावफलकावर आहेत 5 षटकांच्या समाप्तीनंतर. बंटी जोशी अजूनही आहे. 19 चेंडू 65 वर तो खेळतोय. R3 चे खरं तर चॉकलेट बॉय मॅन फ्रॉम वाघिलवाडा सूरज पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं मी सहर्ष स्वागत करतो. वेलकम सूरजजी पाटील, आपलं सहर्ष स्वागत रायगड प्रीमियर लीग रबर बॉल मध्ये. जरा अतिरिक्त वेळ दौडू नका. विराज एंटरप्राइजेस दापोली आपण टीम मीटिंग थोडी कमी कालावधीची घ्यावी. नक्कीच ती आवश्यक आहे आम्ही जाणतो, मात्र वेळेवर आपलं देखील लक्ष राहील याची आपण नोंद घ्या. 96ला 3 आहे. आज आपण पाहिलं करण मडवीचं अर्धशतक कांचन सर, त्याच्यानंतर आता बंटी जोशी अगदी नॉट आउट आहे 65 या आकड्यावर 19 बॉल मध्ये. या इनिंगचा आपण विचार केला तर नावडे संघाने शौर्य 11 नावडे संघाने एकूण 14 षटकार मारलेत, मात्र एकही चौकार लगावलेला नाही आहे. सर्वच्या सर्व ज्या धावा आपण पाहताय त्या जास्तीत जास्त या षटकाराच्या मदतीने आलेल्या आहेत. 10 षटकार तर एकट्या बंटी जोशीनेच आपण पाहतोय केसलेत. या सोहेल शेख यांच्या वतीने 2000 रुपये गुगल पे करण्यात आलेत बंटी जोशी याला. डिजिटल इंडिया बडेगा इंडिया. इथे एक विकेटची संधी निर्माण झाली आहे. ओहो हो, थोडंसं जजमेंट चुकलंय. लेट स्टार्ट केलं खेळाडूने, थोडासा दूर होता. 2 खेळाडूंच्या मध्ये गॅपमध्ये खेळलं होतं बंटी जोशीने. 2 धावा मात्र त्याला प्राप्त होत आहेत. शौर्य 11 नावडे जाऊन पोहोचले 98 या आकड्यावर. पहिलं षटक ज्यावेळी संपलं कांचा सर 3 धावा होत्या धावफलकावर आणि आपण जर पाहिलं तर 2 विकेट गमावल्या होत्या. तिथून कोणी विचारही केला नसेल, किंबहुना विराज एंटरप्राइजेस दापोली संघाला असं वाटलं की आता आपण कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखू शकतो. आता रायगड प्रीमियर लीग म्हणजे ऑप्शन प्रक्रियेतनं निवडलेला एक हिरा प्रत्येक संघामध्ये आपण पाहतोय. त्यामुळेच की काय हा जो प्रवास आहे रायगड प्रीमियर लीग रबर बॉलचा सोपा नाहीये कोणत्याही संघासाठी, हे आता प्रत्येकाला कळून चुकलंय. पुढचा बॉल आपण पाहतोय, पंच दिशा कळवतील आमच्यापर्यंत. डाव्या ष्टीपासून भरपूर दूर जाणारा चेंडू रोहित गरज आपण पाहतोय. वैयक्तिक दुसरं षटक हाताळतोय संघाचा संगनायक, संघाचा म्होरक्या नेता, कॅप्टन, आणि त्याला आव्हान आहे समोर बंटी जोशीचं. यावेळेस बघा पायावरचा बॉल फिरवलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग फाईन लेगच्या मधून. सांघिक अर्धशतक शतक पूर्ण 105 धावा धावफलकावर. शौर्य 11 नावडे टीमच्या बंटी जोशी नॉट आउट 73 रन्स. जबरदस्त बॅटिंग, नेत्र दीपक बॅटिंग
आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन बंटी जोशीच्या माध्यमातून उच्च कोटीची वरच्या क्लासची फलंदाजी सध्या तो साकारतोय. पुढचा बॉल, चांगला बॉल, उसळी घेणारा तीक्ष्ण बाउन्सर. याच लाईन लेंथवर चेंडू आवश्यक होते बंटी जोशीच्या विरुद्ध. उसळी घेणारे, अगदी चेहऱ्या जवळून जाणारे. 3 बॉल अजूनही बाकी पहिल्या सत्रातील. यावेळेस पुन्हा एकदा रडार मधला चेंडू, ओव्हर पिच बॉल आणि त्याचा मात्र फायदा उचलत असताना बंटी जोशी ठोकतोय वन्स अगेन षटकार.